सोळाव्या देशना त्यांचे पिता ईतऊर्ध्वं भिदाभेद रत्नत्रय मुख्यत्वेन गाथात्रयं कथ्यते. त्याच्या पुढे भिदाभेद रत्नत्रयाच्या मुख्यत्वेने 3 गाथा सांगितल्या आहेत. तद यथा प्रथम गाथायां पूर्वार्धेन भेदरत्नत्रय भावनां अपरार्धेन च अभेदरत्नत्रय भावनां कथयति. या 16 गाथेच्या पहिल्या ओळीमध्ये पहिल्या अर्ध्या भागामध्ये काय सांगितलं? भेदरत्नत्रयाची भावना सांगितली आणि खालच्या अर्ध्या गाथेमध्ये अभेदरत्नत्रयाची भावना सांगितली. भेदरत्नत्रय म्हणजे विकल्पभूमी व्यवहार आणि अभेदरत्नत्रय म्हणजे निर्विकल्प भूमिका सांगितली आहे. दर्शनानि चरित्राणि सेवितव्यानि साहुणानि च सम्यक् दर्शन ज्ञान चारित्राणि सेवितव्यानि साधुना व्यवहारेण नित्यं सर्वकालं. मग सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याचे सेवन करावे. कोणी करावे? साधूंनी. हे ना, कोणत्या न्यायाने सांगितले? व्यवहार. किती काळ? त्यांनी सदा सर्व काळ. काय सगळं हे जरा विचार करण्यासारखा. वचन जेव्हा सांगताना सांगितले, काय सांगितलंय की सम्यक दर्शनाचं सेवन करा, सम्यक ज्ञानाचं सेवन करा, सम्यक चरित्राचं सेवन करा सांगितलं. म्हणजे भेदरूप असं जरी सांगितलं असेल, व्यवहार नाही आणि भेदरूप केले. कथन करताना एक सम्यक दर्शन ज्ञान चारित्र यांचं असं 3 रूपाने कथन केलं. एकाच रूपाचं भेद रूपाने कथन केलं. 3 केले. तसं मोक्ष मार्ग म्हणतो की नाही? मोक्ष मार्ग एक आणि त्यात कसे सांगितले तर सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग. तसं इथे भेदरूप कथन करताना सांगितले की सम्यक दर्शन एक, दुसरं सम्यक ज्ञान आणि तिसरं सम्यक चारित्र. म्हणून त्याला म्हणायचं व्यवहार नाही आणि भेद करून सांगितलं. असं सांगितलं जात असतं की एखादी गोष्ट समजा त्याने सांगितली की आत्मानुभव कर, एवढ्यावरून जर समजले नाही तर त्याला काय करावं लागेल? भेद रूपाने सांगावं लागेल की सम्यक दर्शन पाहिजे, सम्यक ज्ञान पाहिजे आणि सम्यक चरित्र पाहिजे. असं भेद करून सांगितलं. म्हणजे जेव्हा असं व्यवहारण्याने सांगितलं आहे तेव्हा तिथे निश्चय नाही आहे. व्यवहारण्याने जेव्हा असं सांगितले की साधूने हे सेवन करावे, मग साधूचा अर्थ काय? तर या ठिकाणी साधूचा अर्थ की जो कोणी साधना करणार आहे तो साधू. मग अव्रती गृहस्थ देखील साधू, साधना करणार आहे. साधक साधना करणारा, देशव्रती ही काय आहे? साधना करणारा. आणि 6व्या 7व्या गुणस्थानात झुलणारा जो मुनी आहे तोही साधना करणार आहे. सकल संयमी, सम्यक दृष्टी सकल संयमी ही साधना करणार आहे. अव्रती देखील साधना करणार आहे, देशवृत्ती देखील साधना करणार. मग त्या सगळ्यांच्यासाठी सांगितलं. साधूची जेव्हा माहिती इथे सांगितली की पुष्कळ वेळा घोटाळा काय करतात की साधू म्हटले की फक्त मुनी नाही ना असा अर्थ करतात. तो अर्थ तेथे नाही. ताणी पुनजान तिन्निरी, ताणी पुन्हा जाणी त्रीणी अपि, ते तिन्ही देखील आहेत त्यांना जाणा. कसे? तिन्ही देखील कसे आहेत? अप्पाणं चैव शुद्ध आत्मानं चैव निश्चयतो निश्चयतः शुद्ध निश्चयतः. मग ते 3 म्हणजे काय? तर शुद्ध आत्मा. मग निश्चयाने काय? ते 3 भेदरूप नाहीत. ते 3 जे आहेत ते कसे आहेत? एकाकार रूपात. सम्यक दर्शन ज्ञान चरित्र असं 3 रूप न राहता एक त्रिकालवती आत्मा जो आहे, ध्रुवस्वरूप आत्मा, त्याचा आश्रय कर, त्याचं सेवन कर, त्याचा अनुभव कर, अभेद परिणती कर, शुद्ध आत्मानुभव घे असं सांगितलं आहे ना. म्हणजे जेव्हा जेव्हा सांगायचं असेल मोक्ष मार्गावर आरूढ हो, तेव्हा काय सांगितले
एका शब्द सांगितलं मोक्ष मार्गावर आरूढ हे ना, मोक्ष मार्ग हे सांगितलं. पण मोक्ष मार्ग सांगताना मोक्ष मार्गाचे भेद करून सांगण्यासाठी सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र, श्रद्धा केली पाहिजे, समीचीन श्रद्धा झाली पाहिजे, समीचीन ज्ञान झालं पाहिजे, समीचीन चरित्र झालं पाहिजे हे सांगितलं. त्या ठिकाणी तुला समीचीन आनंद आला पाहिजे, संवर झाला पाहिजे, संवरपूर्वक निर्जरा झाली पाहिजे, अशी भेदरूप माणसं सांगितली. शुद्धोपयोग झाला पाहिजे, वीतराग भाव झाला पाहिजे, असे भेदरूप कथन केले जाते. भेदरूप कथन सांगितले आहे तर त्याला अभेदाची अपेक्षा आहे. केवळ जर कोणी म्हणे की मी केवळ भेदरूप सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याचा आश्रय करेन आणि एकाकार रूप परिणती असणार नाही तर असे असत नाही. जिथे सम्यक दर्शन परिणत झालंय, सम्यक ज्ञान परिणती झाली आहे, सम्यक चरित्र परिणती झाली आहे ना, तेथे सम्यक ज्ञान म्हणजे सम्यक अनुभूती आहे. लक्षात घेण्यासारखं अभेदरूप अनुभूती शुद्धात्म्याची अनुभूती आहे. सगळ्या गोष्टी हे महत्वाच्या, कारण ते पुन्हा देतात पहा अयमत्रार्थ. कशावरून असं म्हणतात ते भाव देतात, भावार्थ देतात. पंचेंद्रिय विषय कषाय क्रोधादी रहित निर्विकल्प समाधी मध्ये सम्यक दर्शन ज्ञान चारित्र त्रयम अस्तीति. पंचेंद्रियाच्या विषय आहे ना, जे काही पंचेंद्रियाचे विषय आहेत, स्पर्शाचा विषय, रसाचा विषय, गंध विषय, वर्णाचा विषय, शब्दाचा विषय, हे जे विषय आहेत ते पंचेंद्रियाचे विषय. आणि ही कशायती भाव, क्रोधादी कशाय भाव. मग आणखी काय, मग अशानी रहित असणाऱ्या पंचेंद्रियाचा विषय असणार नाही, पराचा विषय असणार नाही आणि क्रोधादी कशाय भाव, पर्याय भाव, अशुद्ध भाव वगैरे असणार नाही. मग अशानी रहित असणाऱ्या निर्विकल्प समाधीमध्ये शुद्धात्मानुभूती मध्ये काय आहे, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र तिन्ही देखील आहे. जेव्हा म्हटलं जाईल की अनुभूती घेतली त्यात तिन्ही परिवर्तन आहे, केवळ एकटे नाही. जेव्हा म्हटलं जाईल की निर्विकल्प समाधी झाली तर त्यात काय आहे, सम्यक दर्शनी आहे, सम्यक ज्ञानी आहे, सम्यक चरित्र आहे. ज्ञानाकडून सांगितले की आता मी प्रत्यक्ष ध्रुवस्वरूपाचा अनुभव घेतला असे कथन केले जाईल तर तेथे जसे सम्यक ज्ञान प्रगट झाले तसे सम्यक श्रद्धाही प्रगट झाली, सम्यक चरित्रही प्रगट झाले. म्हणून ते तिन्ही आहे आणि ही तिन्हींची परिणती गृहस्थी अवस्थेतच होते. व्यवहार दृष्टीने आपण म्हणतो की तो अजून अवरती राहिला ना, त्याजवळ संयम नाही असे जे कथन केले ते आचरणाच्या अपेक्षेने, बहिरंग आचरणाच्या अपेक्षेने. पण जर कोणी खरोखरीच म्हणे की त्याच्याजवळ असंयम आहे म्हणून मिथ्या चरित्र आहे तर ते चूक आहे. काय झाला मग, जर त्या ठिकाणी असे मानले अवृत्ती गृहस्थाजवळ सम्यक दर्शन आहे, सम्यक ज्ञान आहे आणि मिथ्या चरित्र मानले तर चूक आहे. असंयम जरूर आहे. सम्यक दृष्टी अवृत्ती जीवाजवळ असंयम जरूर आहे, पण असंयम आहे म्हणून मिथ्या चारित्र नाही. पुष्कळ वेळा घोटाळा काय केला जातो तर हा घोटाळा केला जातो की सम्यक दर्शन आहे, सम्यक ज्ञान आहे आणि अवृत्ती सम्यक जवळ मिथ्या चरित्र आहे असे लोक म्हणतात किंवा निर्णय करतात तर चुकीच आहे. ते चुकीच आहे. मोक्षमार्ग प्रकाशकातील उदाहरण घेऊन बोलायला जातात. मोक्षमार्ग प्रकाशकातील अर्थ न कळाल्यामुळे घोटाळा होतो. वर मोक्षमार्ग प्रकाशक जी थडी आहे ना तिथे मोक्षमार्ग प्रकाशक मराठी त्यातील उदाहरण घेऊन त्या शब्दाचा अर्थाचा अनर्थ करून पाठीमागील पुढील संदर्भ लक्षात न आल्यामुळे ते घोटाळा करतात. की त्या ठिकाणी घोटाळा काय करतात की ते म्हणतात सम्यक दर्शन आहे, अवृत्ती सम्यक दृष्टीला सम्यक दर्शन आहे, सम्यक ज्ञान आहे आणि मिथ्या चारित्र आहे. असं थडीवर आहे. श्लोक वाटी केवळ संस्कृत असले
अध्यायात मोक्षमार्ग प्रकाशकातील या 9व्या अध्यायात असं इथं त्यांनी पहिल्यांदा वाक्य टाकलेलं आहे. जी सम्यक दर्शन ज्ञान चरित्राची एकता तो मोक्ष मार्ग समजावा. या सम्यक दर्शन ज्ञान चरित्रापैकी एकही नसेल तर मोक्षमार्ग संभवू शकत नाही. हेच तत्वात सूत्र ग्रंथात सांगितले आहे. सम्यक दर्शन ज्ञान चरित्राणी मोक्षमार्ग. या सूत्राच्या टीकेमध्ये सांगितले आहे की मोक्षमार्ग हा असे एक वचनांत पद आहे. त्याचा अर्थ असा की तीन मिळून एक रूप मोक्षमार्ग आहे. वेगवेगळे 3 मार्ग नाहीत. सरळ सरळ वर पंडितजीने असं दिलेलं आहे ना. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जेव्हा मोक्षमार्ग सुरू झाला तेव्हा तिन्हींचा सद्भाव आहे आणि मग त्यापुढे त्यांनी पुन्हा प्रश्न उठवला. प्रश्न असंयत सम्यक दृष्टीला चारित्र्य नसते, त्याला मोक्षमार्ग प्राप्त झाला आहे असे आहे किंवा नाही, झाला आहे किंवा नाही. चारित्र्य नाही, शंका आहे. शरणान योग पद्धतीने व्यवहार दृष्टीने आपण काय म्हणतो की त्याला असंयम म्हणतो. कर्णान योग ही त्याला असंयम म्हणतो. असंयम म्हणून लोक व्यवहारात त्याला काय म्हटले जाते, व्रतरूप चारित्र्य नाही म्हणून चारित्र्य नाही म्हटले जाते. मग चारित्र्य नाही म्हटल्यानंतर शंका काय म्हणतो की आम्हाला असे जेव्हा लोक व्यवहारात लोक बोलताना दिसतात तेव्हा अशी शंका येते की त्याजवळ अवृत्ती सम्यक्ती जवळ सम्यक दर्शन आहे आणि सम्यक ज्ञान आहे आणि चारित्र्य नाही. चारित्र्य नाही म्हणजे त्याजवळ मिथ्या चारित्र्य आहे. चारित्र्य नाहीचा अर्थ काय केला, मिथ्या चारित्र्य आहे. मग म्हणतो एक संशय रूपाने विचारले किंवा निर्णय केला मिथ्या चारित्र्य. तर इथे उत्तर काय दिलं पंडितजीने, तर या ठिकाणी त्यांचं जे मूळ हिंदी आहे ढुंढारी त्यातच मोक्ष मार्ग तो उसको होगा असं ते मूळ आहे. तिथे निळी डायरी आहे, जिथे ना थडी तिथे खालच्या बाजूला निळी डायरी आहे. हा निळी अशी डायरी, लाल वगैरे डायरी तिथे निळी आहे. तर मोक्ष मार्ग होगा काय आहे, होगा या शब्दाचा अर्थ जो आहे तो होगा या शब्दाच्या अर्थावर खेळ आहे. होगा या शब्दाच्या अर्थावर खेळ आहे. तर होगा या शब्दाचा अर्थ काय घडतो, होगा या शब्दाचा अर्थ आहे असाही घडतो आणि होगा या शब्दाचा अर्थ असेल म्हणजे भावी काळात असेल असाही घडतो है ना. भावी काळात भविष्य काळात घडेल. तर लोकांनी त्या होगाचा अर्थ घोटाळा करून काय काढला, असं दिलंय मोक्ष मार्ग उनके होगा यह तो नियम हुआ. मूळ हिंदी मधले जे आहे तो असा आहे, मोक्ष मार्ग उनके होगा यह तो नियम हुआ. आता या वाक्याचा संदर्भ काय झाला, मोक्ष मार्ग होगा, होगाचा त्यांनी अर्थ केला असेल म्हणजे भावी काळात असेल. म्हणजे आता 4थ्या गुणस्थानात त्याच्याजवळ मोक्ष मार्ग नाही, पुढे तो 5व्या गुणस्थानादीवर गेल्यानंतर होईल असा अर्थ काढला. त्यासाठी त्यांनी पुष्टी काय दिली तर इथे पुढे दिलेला आहे ना. मागचा पुढचा संदर्भ पाठीमागच्या वाक्याची संदर्भ जर जोडला तर काय आहे, तर सरळ सरळ किंवा तिन्हींच एकता आहे. रत्नकरण सावकाराचार्य सांगतो की अगती गृहस्थ जो आहे तो मोक्ष मार्ग असतात आणि जरी मुनी बाह्यता पालन करीत असेल आणि मुनींचं आचरण पालन करीत असूनही जर तो निर्मोही नसेल म्हणजे आत्मानुभव येत नसेल तर त्या 4थ्या गुणस्थानावरती अव्रती गृहस्थापेक्षा हा मुनी खालची आहे, पहिल्या गुणस्थानावरती आहे असा आहे. मग अशा प्रकारचं वक्तव्य या मोक्षमार्ग प्रकाशकात या पंडित टोडरमलजींनी उठवून दिलेला की द्रव्यलिंगी साधू असेल तर त्याचं गुणस्थान पहिलं गुणस्थान आहे, मिथ्या जो आहे पहिलं गुणस्थान आहे, बाह्यचं आचरण व्यवस्थित करतो आहे पण पहिलं गुणस्थान आहे आणि अव्रती गृहस्थी 4थ्या गुणस्थानात आहे ही त्यांनी मान्य केली. पहिलं गुणस्थान मिथ्यात्वाचं आणि 4थं गुणस्थान अव्रती सम्यक दृष्टीचं. एक गोष्ट बसली. दुसरी कर्णाळी पद्धतीने भाषा काय दिली की अनंतानुबंधीची जो जी आहे
ती दर्शनाचाही घात करते आणि चरित्राचा घात करते. मग मिथ्यात्व आणि आनंदानुबंधीच्या अभावात वस्तुस्थिती काय झाली? मिथ्यात्व जसं गेली आणि श्रद्धा समीचीन झाली, तसं आनंदानुबंधीच्या अभावात चरित्र देखील समीचीन झालं. परंतु हा संदर्भ, भोगाचा संदर्भ मागील वाक्याशी न जोडता पुढे जे संकेत करायला गेले की त्याच्यावर व्रत नाहीत असं सांगायला जे पुढचे वाक्य दिलेली आहेत, ते त्या पुढच्या वाक्याशी ते जोडायला जातात आणि घोटाळा करतात. कसं वाचतात पण. म्हणून उपचाराने त्यास मोक्षमार्गी असे म्हणतात. परमार्थतः सम्यक चरित्र असतानाच मोक्षमार्ग होतो. ज्याप्रमाणे कोण्या एका व्यक्तीने एखाद्या गावाला जाण्याचा निश्चय केल्यामुळे त्याला उपचाराने असेही म्हणतात की हा त्या गावाला चालला. परमार्थतः वाट चालून गेला तर गावाला जाणे होईल. त्याचप्रमाणे असंयत सम्यक दृष्टीला वितराग भाव मोक्षमार्गाचे श्रद्धान झाले. अतएव त्याला उपचाराने मोक्षमार्गी म्हणतात. परमार्थतः तर वितराग भाव परिणाम होईल तेव्हाच मोक्षमार्ग होईल. याप्रमाणे प्रवचनसारमध्ये देखील तिघींची एकता झाली असताना मोक्षमार्ग सांगितला आहे. म्हणून असे समजावे की तत्वश्रद्धा आणि ज्ञानाशिवाय रागादी घटवले तरीही मोक्षमार्ग नाही. आणि रागादी घटवले नाहीत तर मोक्षमार्ग नाही असं म्हणायला पाहिजे. काहीतरी भाषांतर बंद आहे. रागादी घटवल्याशिवाय तत्वश्रद्धा ज्ञानाने देखील मोक्षमार्ग नाही. सारांश तिन्ही मिळून एकच साक्षात मोक्षमार्ग होतो असं वक्तव्य दिलं. मग यातील जे वाक्य नेतात लोक काय म्हणतात किंवा चालायचं म्हणजे मग 5व्या गुणस्थानवरती जो आहे तो पाऊल चालला, व्रत घेतले, आणि 4थ्या गुणस्थानवरती जीवाने कोणतेच व्रत नाही म्हणून मार्गावर चालला नाही. पण वास्तविक काय आहे? हा मार्गावर चाललाय की नाही. 4थ्या गुणस्थानात जो होता है ना, 4थ्या गुणस्थानात आहे तर काय ते मिथ्यात्व अवस्थेत होता. पण या ठिकाणी आला तेव्हा 4थ्या गुणस्थानात आला. मग तो त्या मार्गावर आला, अनुभव झाला, आणि अनुभव झालाय तर सम्यक दर्शन झालंय, सम्यक ज्ञान झालंय, सम्यक चरित्र झालंय, तिन्ही एकता आहे की नाही. जर या ठिकाणी असंयमी आहे म्हणून जर त्याला चारित्र नाही अशी मांडणी करावी तर त्याचं खंडन केलंय विद्यानंदाचार्यांनी या श्लोकवार्तिक ग्रंथामध्ये. की ते असं मानतात की जर त्या ठिकाणी चारित्र नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते चूक आहे. कसं दिलंय पहा. शंकाकार म्हणतो मिथ्या दृष्टी आहे. अवृत्ती सम्यक्ती म्हणजे 4थ्या गुणस्थानवरती आणि 1ल्या गुणस्थानवरती मिथ्या दृष्टी. हे जर दोघ जण कसे आहेत? असंयमवाले आहेत. म्हणून दोघांचं काय झालं? मिथ्या चरित्र माना. ते इथं उत्तर काय दिलं पहा. नाही चारित्र मोहोदय मात्रात भवत चारित्रम दर्शन चारित्र मोहोदय जनितात अचारित्रात अभिन्नम एव इति साधयितुं शक्यम सर्वत्र कारणभेदस्य फल अभेदकत्व प्रसक्तेः. मग काय अर्थ त्याचा? तर चारित्र मोहोदय मात्रामुळे, चारित्र मोहोदय मात्र म्हणजे काय? अप्रत्याखानादी कशाय आहेत त्याला म्हटलं केवळ चारित्र मोह. अप्रत्याखानादी कशाय केवळ आहेत. सम्यक आहे आणि त्याच्याजवळ चारित्र मोह आहे. चारित्र मोह आहे म्हणून याला काय म्हटलं? केवळ चारित्र मोह है ना. केवळ जर चारित्र मोहोदय मात्र म्हणा किंवा म्हणजे हा अप्रत्याखान कशा, हा अप्रत्याखान कशाच्या उदय आहे. 4थ्या गुणस्थानात अवृत्ती सम्यक्ती जीव आहे, 4थं गुणस्थान आहे. तर या ठिकाणी अप्रत्याखान कशाचं उदय आहे. मग याच्यामुळे होणार जे चारित्र, चारित्र शब्द ठेवला त्यांनी, अचारित्र म्हटलं नाही. याला काय म्हटलंय? या अवस्थेत होणार चारित्र असं म्हटलं. आणि दर्शन चारित्र मोहोदय जनितात अचारित्रात. मग दर्शन हे ना, दर्शन मोह म्हणजे काय? मिथ्यात्व. आणि या वेळेला होणार जे चारित्र मोह आहे
मग येथे असंयम भाव आहे, येथेही चौथ्या गुणस्थानात असंयम भाव आहे. पण असंयम आहे तर या दर्शन मोहाबरोबर असणाऱ्या चारित्र मोहाबरोबर त्याला काय म्हटलं? अचारित्र. म्हणजे मिथ्यात्व अवस्थेत असणाऱ्या पहिल्या गुणस्थानाला अचारित्र म्हटलं आणि चौथ्या गुणस्थानाला काय म्हटलं? चारित्र म्हटलं. लक्षात घ्या गंमत. म्हणजे चारित्राची सिद्धी केली. आणि जर तुम्ही त्या दोन्हीना काय, या दोन्हीना काय म्हणतात तुम्हाला? अभिन्नम येविती. हे चौथ्या गुणस्थानातलं चारित्र आणि पहिल्या गुणस्थानातलं चारित्र अभिन्न आहे, म्हणजे समान आहे, एक आहे, असं इति साधयितुम न शक्यम, असं सिद्ध करता येणार नाही. अगदी स्पष्ट शब्दात आहे. आणि जर तुम्ही बळजबरीने मानले तर असा प्रसंग येईल. सर्वत्र कारणभेद असून देखील कार्य एक होण्याचा प्रसंग येईल. कारणभेदस्य फल अभेदकत्व प्रसक्ते. हे कारणभेद असून देखील कार्य एक होण्याचा प्रसंग येईल. म्हणजे बाबळीचे बी पेरले आणि आंबे आले असं व्हायला लागेल. होत नाही तसं नाही का? कोळेच पेरावं लागेल तेव्हा आंब्याच्या बी पेरावं लागेल तेव्हा काय येईल? आंबा येईल. बाबळीचे बी पेरून काही आंबा येणार नाही. कारणच जर भिन्न असतील तर कार्य कसं होणार नाही. आणि जर मान चुकीचं होईल म्हणजे आपत्ती केली आहे, म्हणजे होत नाही हीच अगदी ठोसपणे मांडणी केली आहे. म्हणजे या पंडित टोडरमलजींच्या कथनाला काय आहे, मागे पुढे संदर्भ बरोबर घेऊन वाचलं पाहिजे. आणि जर वाचलं नाही तर घोटाळा. घोटाळा काय आपला होईल, लोकांचा नाही. म्हणजे जे असं म्हणतात की सम्यक तर झालं, सम्यक दर्शन झालं, सम्यक ज्ञान झालं, चारित्र मिथ्या राहिलं, चौथ्या गुणस्थानातलं चारित्र मिथ्या राहिलं, जसं पहिल्या गुणस्थानात मिथ्या चारित्र आहे तसं राहिलं, असं जे म्हणतात ते चुकीचं आहे. मग दोनचा मोक्ष मार्ग सुरू झाला म्हणावं लागेल. म्हणजे सूत्रालाही बसत नाही, वस्तुस्थितीलाही बसत नाही, कशालाच बसत नाही. म्हणून इथे काय आहे की हे या होगाचा अर्थ काय आहे तर होगाचा अर्थ असा आहे, भाषांतर त्याचं हिंदी काय करत, मोक्ष मार्ग उसके है, यह तो नियम है. पुढे जे म्हणतात इसलिए उपचार से उसके मोक्ष मार्ग हुआ भी कहते हैं, तो इसलिए जघन्य से इसके मोक्ष मार्ग हुआ भी कहते हैं. उपचारचा या अर्थ काय आहे? जघन्य असा अर्थ आहे. म्हणजे शब्द जो उपचारचा अर्थ अभाव जर केला आणि चौथ्या गुणस्थानात चारित्र नाही म्हटलं तर कर्णायोगालाही बाधा आली, तत्वसूत्रालाही बाधा आली, कर्मशास्त्र धावला, जय धावला, महाबंधाला बाधा आली. म्हणजे आगमाच्या विरुद्ध ठरलं, वस्तुस्वरूपाच्या विरुद्ध ठरलं. वस्तुस्थिती अशी नाही. न्यायग्रंथही सांगतात की अज्ञान नाश झाला, पारिणामिक भावाबद्दलचं, एकत्रिततेबद्दलचं प्रत्यक्ष प्रामाण्य सहित ज्ञान झालं असताना तिकडे काय येते? उपेक्षा भाव. त्यामुळे श्रद्धेत सम्यक दर्शन प्रगट होते आणि चारित्रात वित्रात परिणत येते. 80 नाथाची प्रवचन सारखी आहे की अनुभूती केली असताना दर्शन मोह अंधकाराकडे येते. मी दर्शन मोह कुठे गेला? चौथ्यातच गेला. सगळे वस्तुस्थिती लक्षात. चरणायोगाचं शास्त्र सांगतं दर्शन मोह चौथ्यात गेला, कर्णायोगाचं सांगतं चौथ्यात दर्शन मोह गेला. प्रथम क्षण सम्यक्त होते चौथ्या गुणस्थानात, क्षेत्र सम्यक्त होते चौथ्या गुणस्थानात, क्षय सम्यक्त देखील चौथ्या गुणस्थानात होते. म्हणून जो कोणी असा अर्थ काढायला जाईल की केवळ फक्त है ना मूळ चौथ्या गुणस्थानात सम्यक दर्शन आहे, सम्यक ज्ञान आहे आणि मिथ्या चरित्र आहे, ते चुकते. मागचा पुढचा संदर्भ सुटला की या वाक्याचा अर्थ बदलून गेला, अर्थाचा अनर्थ झाला. आणि म्हणून ते मग म्हणायला जातात की काही नाही, मिथ्या चरित्रवाला असतो पण मिथ्या चरित्रवाला नाही बाबा. असंयमी जरूर आहे पण असंयमाची क्वालिटी ती सम्यक चरित्रवाली आहे. आणि पहिल्या गुणस्थानात असंयमाची क्वालिटी कोणती आहे? मिथ्या चरित्र आहे ते. म्हणजे द्रव्यलिंगी 28 मूळ गुण वगैरे पालन करून असूनही व्रतसमिती गुप्तींचं पालन करीत असून देखील आत्मानुभव नाही,
स्वभावाचा आश्रय करीत नाही म्हणून ते अचारित्र आहे, कुचारित्र आहे. लक्षात घ्या, कुचारित्र म्हटलं त्याला, अचारित्र म्हटलं. आणि सम्यक दृष्टी चौथ्या गुणस्थानवरती आहे. असंयमी जरूर आहे पण आत्मानुभूती आहे, सम्यक ज्ञान आहे म्हणून चारित्रवान. यात सुंदर केले या तत्वार्थ श्लोक पाठिक मध्ये विद्यानंदाने मांडणी केली आहे की मिथ्या दृष्टी अवस्थेत समजा व्रत नाही अशी अवस्था, थोडस घेतलेली अवस्था, मिथ्यात्व सहित थोडस घेतलेली अवस्था आणि मिथ्यात्व सहित सकल संयमाची अवस्था. जिने मुनी जरी झाला असेल तरी सांगितलं की तुझ्याजवळ सम्यक दर्शन नाही म्हणून सगळे ते मिथ्यात्व पूर्वक आहे, कुचरित्र आहे. नवदेयकापर्यंत जाण्याचा तरी तुझ्याजवळ शुभाव असेल परंतु आत्मानुभव नाही, मिथ्या चरित्र आहे. त्याच्या पाठीमागे सगळी वर्णन केलं आहे, त्यात सुंदर वर्णन. म्हणून सगळी गोष्ट या दैव्यायोगात जर काय दिली असेल तर बाबा रे तुझ्या चित्तात कोणता विचार चालू आहे ते तुला निश्चित कळते, तुला कळत नाही अशी गोष्ट नाही. कारण जीव आहोत आपण, आपल्या चित्तात कोणता विचार चालतो आपण वस्तुस्वरूप जाणतो की न जाणतो, आणि जाणून आपण बरोबर जर स्वभावाचं वेदन करीत असू हे ना, प्रतीती जर बरोबर करीत असू तर मोक्षमार्ग असता. म्हणजे आपणाला केवलीला जाऊन विचारायला पाहिजे असा नियम नाही. पंचम काळ आहे, भरतक्षेत्र आहे, दुःखमा काळ आहे म्हणून काही आत्मानुभूतीला मरण नाही, मोक्ष मार्गाला मरण नाही, किंवा मोक्ष मार्गस्थ आहोत किंवा नाही असा संशयात जगलंच पाहिजे, किंवा मोक्ष मार्गावर नाही विपरीतेतच आहोत असा निर्णय केला पाहिजे. निर्णय पक्का करता येतो की आपण स्वतः बरोबर जर वस्तू स्वरूप जाणून स्वस्वरूपाची बरोबर प्रतीती करीत असू तर तिथे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र आहे. मग व्यवहार चरित्र तिथे काय असेल का साधकाजवळ तर यथायोग्य सद्देव, सद्गुरु, सत्शास्त्राचाच आदर असेल, कुदेव, कुगुरु, कुशास्त्राचा आदर असणार नाहीच. आणि जर तिथे सरळ नेत्यांचा आदर असेल, पद्मावती क्षेत्रपाळाचा, तर तेथे नियमाने तो खणखणून मिथ्या दृष्टी आहे. जर कृतकार्यिक अनुमोदन जर देत असेल तर खणखणून मिथ्या दृष्टी आहे, यात काही चूक नाही. अरे दिवस रात्र म्हणताना गीत्रा धर्माचे पैक, दिगंबर धर्माचे साधक, मग दिगंबर की है ना, सवस्त्र की दिगंबर, विचार कर. अगदी आहे म्हणजे हे खटके आले पाहिजे. जिथे व्यवहार चरित्र एवढं असलंच पाहिजे. भरी अव्रती असतील तर तुला मी विचारत नाही, पण अव्रती असताना तर हे आलंच पाहिजे. व्रती असताना तर व्रती असल्यानंतर कोणाच्या घरी असेल तर हा शंकर महाराजांचा चरित्र ग्रंथ सुरेशचंदजींनी लिहिला, त्यात त्यांनी दिले सरळ. शंकर महाराजांनी विचारलं, शंकर महाराजांना जेव्हा शिखरजीला घेऊन जायचे होते तेव्हा एक पंडितजी आले, त्यात सुंदर वर्णन केलं सुमेरचंदजींनी. आणि त्या पंडितजींनी सांगितलं, महाराज आजपर्यंत उत्तरेकडे कधी मुलींचा विहार झाला नाही, आम्ही जसे पाहतो आहोत तसे झाला नाही. तेव्हा आपला विहार प्रथमतः शिखरजीकडे आणि उत्तरेकडे होणार आहे, तेव्हा विघ्न संतोषी लोकांकडून विघ्न होण्याचा संभव आहे. तेव्हा तुम्ही कोणती तरी मंत्रसिद्धी, वृद्धी, देवता वगैरे सहाय्य करून घ्या म्हणजे बरे होईल. मोठी सभा होती, तिथं तो महाराजांना अगदी प्रेमाने नामांकित पंडित म्हणून दिले, नाव नाही दिले पण नामांकित पंडित म्हणून दिले. आणि मग महाराजांनी त्या भर सभेत खणखणून त्याला सणवली गोष्ट. पक्का मिथ्या दृष्टी आहे असं सांगितलं. काय सांगितलं शंकर महाराजांनी? तू पक्का मिथ्या दृष्टी आहेस, खाजगीत नाही, दूर नाही, काय नाही. तो म्हणाला, महाराज का मी मिथ्या दृष्टी, आता शिकलो है ना. महाराज त्या चौथी काय दुसरी चौथी हे तर म्हणाला, मी पंडित होऊन आलो, नामांकित पंडित म्हणून लिहिले म्हणजे मी तर शहाणा आहे, मला मिथ्या दृष्टी म्हणता. आता माझं एकदम तुम्ही मिथ्यात्व काढलं. लोक मला विचारतात की तुम्ही मिथ्यात्व लोकांचं ओळखू शकता, मग महाराजांनी कसं म्हणतो? शंकर महाराज जर बोलू शकता तर मी बोलू शकतो, तुम्ही निर्णय करू शकता स्वतःबद्दल आणि लोकांबद्दल. हीच तर ताकद आहे, हेच तर शिकायचं आहे.
इथं जे काही चाललंय ना, की पळापळी जी चालू आहे, की सम्यक तो आम्हाला ओळखायला यायचं नाही, दुसऱ्याला ओळखायला यायचं नाही, आम्हाला काही कळणार नाही, केवली गम्य, आम्ही फक्त आपल्या टोपल्या टाकायच्या है ना, काहीतरी काम करायचं वगैरे असा जो प्रकार चाललाय, तिथं तर खंडन करतो है ना. अरे बाबांनो, जर तिथे खंडन करणार नाही, तिथे जर सन्मार्ग दाखवणार नाही, आणि तुमच्यासारखं आपलं काही केलं तरी त्याला मोक्षमार्ग म्हणायला, मला काय तुमच्याकडून लाडूपुरी खायची नाही, लाल उचपत किंवा प्रतिष्ठा मान घ्यायचा नाही मला. जर माता तशी करीत बसेल तर एक कथा एकदा सांगितली की शेवटी पोरगा चोऱ्या करून तुरुंगात गेला आणि त्यांनी तिचा कान खाल्ला. तसं माझाही कान खायचा, मी काय तुमच्या तावडीत देत नाही. ती कथा काय सगळी सांगत नाही, सगळे रोज कथा तीच सांगायची काय नाही. भले कोणी काय करत असेल त्याशी मला संबंध नाही. सावधान करणं एक तर मी माझ्या स्वतःच्या चिंतनासाठी प्रकट चिंतन आहे समजा, आणि दुसरं गोष्ट कशी आहे की सहजच हा एक विकल्पाच्या भूमिकेत सांगणारा मार्ग आहे. विकल्पाच्या भूमिकेत सावधान केलं जातं. तुम्ही कोणी सावध बना नका बनू, तुमचं स्वातंत्र्य. दुनिया काय करते हे काही नाही, आपल्याला काय करायचंय हे पाहायचं. आगमग्रंथ काय म्हणतात हे पाहायचं, जिनवाणी काय म्हणते हे पाहायचं, शास्त्र काय म्हणते हे पाहायचं, आणि वस्तुस्वरूप काय आहे हे पाहायचं. जग काय म्हणते याला काय अर्थ आहे? जगावर आपलं काही अवलंबून नाही. जगाने जरी टाळ्या पिटून आपल्याला लेवल लावून दिलं की तुम्ही फार मोक्ष मार्गस्थ आहात आणि तुम्ही आता अगदी मोक्षाला जाणार आहात, कोणी मोक्षाला नेत नाही. आपले परिणाम जर शुद्ध असतील तर आपण मोक्षा मार्गावर आरूढ होणार. आपले परिणाम जर घाणेरडे असतील तर आपण स्वतः संसारात राहणार. म्हणून आपलं चित्त शोधायचं. जिनागम वाचताना पहिली जर काय कृती करावायची असेल तर आपलं चित्त शोधायचं. मग महाराज तुम्ही रोज खंडन लोकांचे करता, काय ते काय भानगडच बघा कळत नाही आम्हाला. होय, लोकांचं खंडन करण्यासाठी खंडन करीत नाही, त्याचं उत्तर दिले मोक्षमार्ग नाटकात. तुम्हाला रागद्वेष असतील म्हणून तुम्ही लोकांचं खंडन करीत असाल तर त्यांनी सांगितलं मी रागद्वेषासाठी खंडन करीत नाही. आम्ही खंडन करीत असतानाही आमच्याजवळ पराबद्दलचे रागद्वेष नाही, प्रीती नाही, द्वेष नाही. आम्ही फक्त जिनवाणीचं सत्य स्वरूप काय आहे ते सांगतो. आम्ही जर निंदा करताना त्याचं वाईट होऊ दे, पाप घडू दे, असे जर आमचे पाप भाव असतील तर आम्ही नियमाने पापी आहोत. परंतु आमचे जर हे भाव आहे की आपलं स्वतःचं चित्त स्थिर ठेवणे, कारण दोन कामं चालू असतात. वक्ता स्वतःचं चित्त आपल्या ठिकाणी स्थिर करीत असतो आणि दुसरे सहजच त्याच्या अनुषंगात जे कोणी ग्रहण करणार असतील ते ग्रहण करतील. अशी तर काही बळजबरी नाही श्रोत्यावर की तुम्ही ग्रहण केलंच पाहिजे म्हणून, अशी काही बळजबरी नाही. जर तुम्हाला यात बघत असेल तर उत्तर दिले याच्यात मोक्षमार्ग प्रकाशकात की बाबांनो आम्ही काही रागद्वेष करून ग्रंथ लिहित नाही. पाहिजे असेल तर बघा. महत्वाच्या गोष्टी आहेत सगळ्या. त्याला वाईट वाटणारच आहे म्हणून काय सम्यक उपदेश द्यायचं बंद करायचं, अशा प्रकारचं उत्तर आहे याच्यामध्ये. की आम्ही जेव्हा सांगू की दारू पिऊ नको तर त्याला तर वाईट वाटणार आहे. जेव्हा आम्ही सांगू की बाबा वेश्येकडे जाऊ नको, परस्त्रीकडे जाऊ नको, तर त्या परस्त्री तर अपील करेल की नाही. वेश्या तर आम्हाला येऊन म्हणेल की तुम्ही हे काय करायला लागला, आमचा धंदा बंद पाडता काय. आणि मग जिथं जे आहे ते योग्य ते शोधलंच पाहिजे, ज्याचे त्यांनी शोधायचं. कोण शोधणार? जर सत्य गोष्ट सांगितली नाही तर मोक्ष मार्गाचे कार्य कसं चालू राहणार? आपल्याला काय त्या ठिकाणी त्यांचे कोणाचे अगदी पाप भावनेने त्यांचं काहीतरी त्यांना मारठोक करणं असल्या काही गोष्टी आपण करीत नाही. मतनिर्माणाचा रागद्वेषाचा अभाव मोक्षमार्ग प्रकाशक हे जे आहे वाटले आता या गावात है ना. त्याला प्रश्न, तुमच्या ठिकाणी रागद्वेष असल्यामुळे अन्य मताचे खंडन करून आपण आपल्या मताचा आपली स्थापना करीत आहात असे नाही का?
उत्तर, यथार्थ वस्तुस्वरूप प्रतिपादनामध्ये रागद्वेष नसतात. स्वतःच्या काहीतरी प्रयोजनाने अन्यथा निरूपण करू तर त्यास रागद्वेष म्हणता येईल. आम्ही जर आमचं स्वतःच काही मत पुष्टी करायची आहे तर त्या चुकीच्या मार्गावर न्यायचं आहे तर मग रागद्वेष म्हणता येईल. पण गणिताचे मास्तर बसलेले आहेत आणि गणित जर सांगायला लागलेले आहेत 2 आणि 3 ची बेरीज 5 आणि मग पोरांनी एका लिहिलं 5 आणि बाकीच्या पोरांनी लिहिलं 5.5, कोणी 6. 2 आणि 3 ची बेरीज 5 न लिहिता बाकीच्या कोणी 7 लिहिली, 8 लिहिली, 9 लिहिली, 10 लिहिली. मग पोरं होती 100 आणि एक पोराने बरोबर गुरुजींचे तेवढे 2 जण. मग राहिली किती माणसं? 100 आणि गुरुजी मिळून 101 है ना. 99 लोक की कुठे होते? परमतात होते. मग प्रत्येकाचं वेगवेगळे उत्तर होतं. मग म्हणाले आमचं जरा कॉम्प्रोमाइज करा. कॉम्प्रोमाइज करा मराठीत काय म्हणायचं? तडजोड करा. तिथं काही चालेल काय? काही चालत नाही. तिथे हेच उत्तर आहे की 2 आणि 3 ची बेरीज 5च येते, वेगळं उत्तर नाही. 4 म्हणता येत नाही, 4.5 म्हणता येत नाही, 4.25 म्हणता येत नाही, 6 म्हणता येत नाही, 7, 8, 9, 10, 100 वगैरे काही म्हणता येत नाही. तिथे काही तडजोड नाही. तसं गणितीय पद्धती जी वस्तुस्वरूप आहे त्यात कुठेही काही तडजोड नाही आणि त्यात कुठेही कॉम्प्रोमाइज असत नाही, तडजोड वगैरे भांडण असत नाही. आणि रागद्वेषात काय संबंध? पुढे काय सांगतात पहा, जर रागद्वेष नाही तर अन्य मत वाईट व तुमचं मत चांगले, इथे जैन मत म्हणण्यात चांगले असे कसे म्हणता? साम्य भाव असेल तर सर्वच समान समजा. एक मताचा पक्षकार येतात, सारखं उठलं सुटलं मी इथलं लगेच माझे ट्रान्सफर करून घेतो. तुमच्या शंका असतात चित्तात, कारण बोलत नाही. मी पुष्कळाचा पाहून थाकलो आलो. कारण तुम्हाला घरात बाहेर बोलता जनता, मी म्हणतो मी इथं बसलो, काय दरवाजा बाहेरून कडी कुलप लावत नाहीत, नाहीतर खालून हाक मारा की मी बाहेर येऊन हात उघडतो है ना. वरून बोलतो पाहिजे तर तुम्ही रस्त्यावर उभे राहा, मी खिडकीतून तिथून उभा राहून बोलू, खणखून आवाज अजून जिवंत आहे ना. बोलतो मी तरी चालेल. तुम्ही एका वैयक्तिक गावाच्या लोक असं त्याचा अर्थ घेऊ नका. इन जनरल सगळं बोलतोय ना. शंका जर तुम्ही बाहेर कुठेतरी चर्चा करीत बसता तर ते लोक काय तुम्हाला चर्चा देणार उत्तर? ज्याच्याशी समजून घ्यायचे त्याच्याशी चर्चा करायची. तेव्हा सांगलं की एक वाक्य दुसरं तुम्ही जेव्हा निश्चय घ्यायचं सारखं ताट 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 सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालतंय, सारखं आत्मनुभवावर ठोका. पण मी जेव्हा सांगतो की तुम्हाला एखादं वाक्य चरणायोगाचं थाट कर असं सांगतो की तू काय करशील, एकच वाक्य सांगितलं की तू जरा चढलं तर तुला चढेल कोणी, संपलं. चरणायोग सगळा आला. जास्त काही बोललो नाही पण चरणायोग सगळा आला है ना. म्हणजे सदाचार वाजायचंय हे सांगितलं. आता जसं बोलता बोलता सांगितलं किंवा सद्देव सद्गुरू सत्शास्त्र असलं पाहिजे, कमीत कमी एवढी लाईन आहे ना. चरणायोगाची बहिरंग व्यवस्था सांगितली, मग अवृत्ती सांगितली. देशभक्तीची अवस्थेत देशभक्ती जर म्हणेल मी कुदेवाला बसतो मला चालेल, चालणार नाही. म्हणून म्हटलं कृतकाळी अनुमोदन चालणार नाही. मुनी जर म्हणतील की तुम्ही गृहस्थीने सर्व देवता पूजा तर कसं म्हणू शकते, आणि म्हणत असेल तर मुनी नाही सण सण सांगतो. मग कुणाला ते लागत असेल, कुणाला बरं वाटत असेल, वाईट वाटेल, त्याची काही संबंध नाही है की नाही. वस्तुस्थिती अशी आहे की तुमच्या चित्तात तुम्ही स्वतः स्वस्वरूपाचं वेदन केले तर मोक्ष मार्गस्थ बनणार. कारण गाथाच कशी आहे, काय करणार है ना. म्हणजे तुमची जी गाथा सोडून चालू असं नाही. जे समयसाठच्या गाथेत सांगितलं की सम्यक ज्ञानाधिकम सर्वं लभते, म्हणजे स्वस्वरूपाचं वेदन जर केलं तर सर्व लाभते. हे सगळं प्रकरण चालू आहे. आणि म्हणून सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्राचं सेवन करायचं. मग कमीत कमी अवृत्ती अवस्थेत स्वभावाचं वेदन करणं त्यात चारित्र्य आहे ना. कारण बहिरंग चारित्र्य जरी करीत असेल पण तरी काय सदाचार जरी असेल तरी दर्शन मोह नको का जायला. आणि दर्शन मोह जाण्यासाठी स्वभावाचं वेदन करायला पाहिजे. म्हणून तिथे सांगतो की जेव्हा या गोष्टीची पक्वता येण्यासाठी मांडणी करतो तरी सांगितलं वाईटास वाईट व चांगल्या चांगले म्हणणे यात रागदेश देत असले. रागद्वेष काही नाही असं त्याचा अर्थ. वाईट व चांगले दोन्ही समान मानणे हा अज्ञान भाव आहे. बाजारात जर गेला तर तेच भाव देता का? जी बेकार ज्वारी आहे आणि जी चांगली टपोरी सुंदर ज्वारी आहे तिला एकच भाव देता? जे खडे मिश्रित तांदूळ आहेत आणि चांगले शुद्ध तांदूळ आहेत त्याला एकच भाव देता का? देत असेल तर तो व्यापारी नाही है का नाही.
व्यापारी नाही, तो समजदार नाही, तो माल खरेदी करणारा समजदार नाही, अज्ञानी हे समजतो. मग इथे जर तुम्हाला मोक्ष मार्गावर व्हायचं आहे तर सम्यक नको कळेल, अज्ञान रूपानं करू, कुठलेही खोटे तत्वज्ञान विसरून चालणार. या साम्य भाव तर मुळीच म्हणता येणार नाही ना. पुन्हा प्रश्न केला, परंतु सर्व मताचे प्रयोजन तर एकच आहे म्हणून सर्व समान मानारे. उत्तर, सर्वांचे प्रयोजन तर एकच असते तर भिन्न भिन्न मते का सांगितली असती. एका मतामध्ये तर एका प्रयोजनाने अनेक प्रकारे निरूपण संभवते, त्यास वेगळे मत तरी कोण म्हणतो. परंतु जे येथे प्रयोजन भिन्न भिन्न आहेत ते कसे दाखवितात, मग बाकीचे मत दाखवले. पुढे शंका विचारली महत्वाची, बाकीचे मत टाळतो, तुमची घरी वाचायचं. प्रश्न, हे खरे तर अन्य मताची निंदा केल्यामुळे त्या संप्रदायाच्या त्या मताच्या अनुयायांना वाक्य लगेच फिरतात. ते तुमची वाक्य मी बरेच बसवत आहे ते वाक्य आहे ना. हे खरे तर अन्य मताची अन्य लोकांची निंदा केल्यामुळे अन्य मतवाल्यांना अन्य संप्रदायाने अन्य मतवाल्यांना अनुयायांना दुःख होते व विरोध उत्पन्न होतो, त्यामुळे निंदा तर कशासाठी करावी. उत्तर, जर कशायपूर्वक निंदा करू आणि दुसऱ्या दुःख देऊ तर आम्ही पापीच ठरू. अन्य मताच्या श्रद्धानामुळे जीवादी अतत्वश्रद्धा दूर होते व त्यामुळे ते संसारामध्ये दुःखित होतात. म्हणून कल्याण बुद्धीने येथे यथार्थ निरूपण केले आहे. कल्याण बुद्धीने सांगतो, एक सहज वात्सल्य भाव अंतरंगा ज्वलंत होतो. जोपर्यंत आहे तोपर्यंत बोलेन, ज्या दिवशी माझी तीव्रता कमी होऊन जाईल त्या दिवशी आपोआपच बंद झालेलं असेल. म्हणजे बाकी काही जगात सांगणारे नाहीत असं मी म्हणत नाहीये. प्रश्न माझ्या वैयक्तिकवरच खेळले जातात, म्हणूनच मी माझ्या दृष्टीने बोलतो की मला जोपर्यंत सांगायचे भाव तोपर्यंत सांगेन. मग जोपर्यंत सांगण्याची मला भावना आहे तोपर्यंत सांगेन. ज्या दिवशी माझे विचार सांगायच्यासारखे राहणार नाहीत, माझी ती तीव्रता राहणार नाही, मी गप्प बसून जाईल, मंद मंद होत जाईल. वस्तुस्थिती अशी घडते. जर कोणी आमचा दोष नसतानाही दुःखी होती व विरोध करती तर त्यास आमचा काय उपाय. आम्ही काही करू शकत नाही ना. ज्याप्रमाणे मदिरेची निंदा करताना कलाल दुःखी होतो, दारूचा धंदा करणारा दुःखी होतो, कुशीलाची निंदा करताना वेश्यादी दुःखी होतात, तसेच सत्य असत्याची ओळख पटवण्यासाठी परीक्षा केली व करविली तर ठगास दुःख होईल व त्यास आम्ही काय करावे असं पाहिजे. आम्ही काय करणार आहे, कारण परीक्षा केल्याशिवाय मार्ग होत नाही. याप्रमाणे या पापबुद्धीच्या भयाने जर तुमचं भय ठेवून मी जर सत्य सांगायचं सोडून देईन है ना, तर है ना, पापबुद्धीच्या भयाने धर्मोपदेश न द्यावा तर जीवाचे हित तरी कसं होईल सांगा. जर तुम्ही आपल्या सगळा देवता भजत बसला तर करू नये तर कसा. सांसार महाराजांच्या जीवनात घटना आहे, तुम्ही सगळे चरित्र नीट वाचा. जेव्हा त्या गाड्याच्या गाड्या भरून जात होत्या तेव्हा लोक आले होते, मग त्यांनी उत्तरही दिलं होतं, तसंच सत्य उत्तर द्यावंच लागलं. मग तुम्हाला जनतेसाठी जर सत्य उत्तर सांगणार नाही, इतर लोक कशा लटांबळात जर जात असतील, कसंही आपलं काय नाही, आमच्या नावाची ख्याती हो, आमची पूजा हो, आमची प्रतिष्ठा हो, सगळ्याला आपलं जरा गोड बोललं की सगळ्यांना बरं वाटतंय, कडू बोललं तर कडवट लागतंय, औषधे जरा कडवट लागतच. आणि मग ते नको वाटलं तर काय नाही, जर डॉक्टर असं म्हणे काय नाही आलाय मधुमेहाचा पेशंट आणि मग तुला साखर खाऊ नको, पेशंटच पळून जाईल म्हणून जर डॉक्टर जर सांगेल की साखर खा आणि जर साखरेचं इंजेक्शन देईल, आलाय त्याला आधी त्रास होत तर काय होईल, जास्त कोण्यात जाईल, दुसरं काय होणार नाही. तसे त्याप्रमाणे तुम्ही लोक जर सदादेवतेची पूजा करणारे कुणी असाल आणि त्यामध्ये जर मी पुन्हा तुम्हाला पुष्टी देईन तर काय, मग कोण्यात जात. कोमा म्हणजे मिथ्यात्व गाढत्व, मूर्छा, निघोत, लवकर निघोत. म्हणजे काही शुभभाव मंद कशामुळे जरी स्वर्गाधिकारात जा तरी स्वर्गाधिकारातून होऊन काय गच्छती होईल. रत्नत्रयाची दुर्लभता झाल्यामुळे रत्नत्रयाकडे न जात आणि रत्नत्रयाकडे जर गेला नाही तर दुर्गतीच आहे. दुसरं काय घडते, भोगाची इथली भोगाची अभिलाषा सुटत नाही, स्वर्गात गेल्यानंतर ती देव आणि देवांगिनी. अरे इथे तर ते काय सौंदर्य नाही, पुरुषाजवळ आणि त्या स्त्रीजवळ स्वर्गातल्या सारखं आहे ना, इतकं तर नाही. आणि मग इथलं जर ते कातडं सोडवत नसेल तर तिथली कातडी सोडवाल काय. इथला जर टीव्ही सुटत नसेल तर तिथलं सगळं
वैक्रिक शरीराने इकडे तिकडे उड्या मारल्या येतात. काम नाही धंदा नाही, पळायचंच की इकडे तिकडे. कारण काम जरी तिथे इंद्रियाने समजा सांगितलं ते वैक्रिक करून ते कामाला शरीर तिकडे पाठवलं, दुसरं काय शरीर कामाला इकडे चालू झालं. वैक्रिक शरीर नाही की बाबा, है ना. म्हणजे काय तिथून फार कठीण आहे. पशु योनीत गेला तर कधी उपदेश मिळेल. थोडे सगळे 4 मुली काय सिंहाला गोळा करून बसले बोलवत, पशुला गोळा